नमस्कार मित्रांनो, आपल्या महसूल गाव गप्पा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आमच्यासारख्या अनेकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे. महाराष्ट्र शासनाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी एका नवीन शासन निर्णयाद्वारे अकृषिक म्हणजेच एनए जमीन रूपांतरणाबाबत अत्यंत महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली आहेत. बरं का, हा शासन निर्णय जमीन मालकांसाठी आणि संपूर्ण महसूल प्रक्रियेसाठी एक गेम चेंजर ठरणार आहे. प्रीमियम, प्रलंबित थकबाकी आणि बांधकाम परवानग्या या सगळ्याबाबतचे नियम आता बदललेत. आजच्या या विश्लेषणात आपणच या नवीन नियमांची अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत माहिती घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण कव्हर करणार आहोत 1. एनए म्हणजे नक्की काय, 2. नवीन एकरकमी प्रीमियम प्रणाली, 3. 31 डिसेंबर 2026 ची अंतिम मुदत, 4. 7-12 आणि अधिकृत परवानग्या, आणि 5. हे सगळं समजून घेण्यासाठी एक अत्यंत साधं आणि प्रॅक्टिकल उदाहरण. ठीक आहे, चला तर मग याच्या खोलात जाऊया. आपला पहिला भाग, एनए म्हणजे काय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एनए किंवा अकृषिक जमीन म्हणजे नेमकं काय. तर बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखादी शेतजमीन शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरता, म्हणजेच तिथे घर बांधता, एखादं दुकान किंवा व्यावसायिक संकुल उभारता किंवा अगदी एखादा कारखाना सुरू करता, तेव्हा त्या जमिनीचं अधिकृतरित्या अकृषिक जमिनीत रूपांतरण करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमिनीचा वापर शेतीवरून इतर कारणांसाठी बदलत नाही, तोपर्यंत त्यावर बांधकाम करणं महसुली नियमांच्या दृष्टीने बेकायदेशीर मानलं जातं. थोडक्यात ही एनएची प्रक्रिया अत्यंत मूलभूत आणि अनिवार्य आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या बदलाकडे, नवीन एकरकमी प्रीमियम प्रणाली. तुम्हाला माहितीच असेल, जुन्या पद्धतीनुसार जमीन अकृषी केल्यानंतर आपल्याला दरवर्षी अकृषी कर म्हणजेच एनए टॅक्स भरावा लागायचा. खरं सांगायचं तर ही एक सतत चालणारी आणि अनेकदा डोकेदुखी ठरणारी किचकट प्रक्रिया होती. पण शासनाच्या या नव्या निर्णयाने ही वार्षिक कराची पद्धत आता पूर्णपणे रद्द केली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. त्याऐवजी आता एकरकमी प्रीमियम भरण्याची सुविधा आली आहे. म्हणजेच आता वारंवार तो टॅक्स भरण्याची कोणतीही कटकट नाही. रूपांतरण करताना एकदाच प्रीमियमची रक्कम भरायची आणि कायमची सुटका मिळवायची. खरंच हा एक अत्यंत स्वागतार्ह आणि प्रशासकीयदृष्ट्या खूप सोपा असा निर्णय आहे. आता या नवीन नियमांबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे शासनाने अनधिकृत वापराबाबतही स्पष्ट नियम दिले आहेत. समजा एखाद्या जमिनीवर आधीपासूनच परवानगीशिवाय अकृषिक वापर सुरू आहे, तर त्यांनाही आता नियमित करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांना या नवीन नियमांतर्गत एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. ही रक्कम तुम्ही स्थानिक महसूल कार्यालयात किंवा शासनाच्या अधिकृत प्रणालीद्वारे भरू शकता. आणि हो, एक अतिशय महत्त्वाची कायदेशीर बाब लक्षात